शहरातल्या दिव्यांग व्यक्तींच्यासाठी मी नेहमी सातत्यानं हा कार्यक्रम करत असतो. माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या शहरातील दिव्यांग बांधवांची नोंदणी आम्ही केली आणि त्यांना आवश्यक असलेली जी काही उपकरणं, मग पाय असेल, हात असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणाची मापं सुद्धा आम्ही त्या निमित्तानं घेतली आणि त्याचं वाटप हे परवा 16 तारखेला एक दिवस अगोदर माननीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साधारणतः 1200 ते 1500 दिव्यांगांना याचं मोफत साहित्याचं वाटप सुद्धा ज्या काही सहप महाविद्यालयाच्या मैदानावरती हा कार्यक्रम होतो तिथे केलं जाणार आहे. त्यानंतर देशभक्तीवरती गाण्यांचा, संगीताचा कार्यक्रम अवधूत गुप्तेंचा त्याच SP कॉलेजच्या मैदानावरती होतोय. अजून एक अभिनव उपक्रम आम्ही करतो की माननीय मोदीजींचं हे 75वं जन्म वर्ष आहे आणि त्याबद्दल या शहरातील विद्यार्थ्यांकडून 75,000 विद्यार्थ्यांकडनं आम्ही त्यांना शुभेच्छा पत्र लिहून घेऊन ते पाठवण्याची व्यवस्था करणार आहे. त्यामुळे या पुण्यातील आमच्या महापालिकेची शाळा असेल, इतर खाजगी शाळा असतील, सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे की आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडनं माननीय मोदीजींना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या. त्यामुळे सगळ्यांनी लगेचच त्याची तयारी दर्शवली आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या देशातील प्रधानमंत्र्यांना एका पोस्ट कार्डवरती 1 ओळीचं, 2 ओळीचं शुभेच्छा संदेश देण्याची या निमित्तानं संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 75,000 एक शुभेच्छा पत्र या वाढदिवसाच्या निमित्तानं संकलित करण्याचा सुद्धा एक कार्यक्रम आम्ही करतोय आणि याच्याही सोबत एक महत्वाचा खूप चांगला कार्यक्रम ज्याचं एक आकर्षण निश्चितपणे खूप मोठं राहील की माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालील मागच्या 11 वर्षाच्या जो काही या देशाला वैश्विक स्तरावरती असेल एक खूप महत्वाचं स्थान प्राप्त करून देण्यामध्ये आपण यशस्वी झालो. या देशभरातील सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठीच्या योजनापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती, जागतिक स्तरावरती एक चौथी अर्थव्यवस्था म्हणून आज भारत त्या ठिकाणी पोहोचलो. या सगळ्याचा विचार करता आणि भविष्याचा विचार 2047ला माननीय मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केलाय हा सगळा विचार करून एक 11 वर्षाचा कामाची एक रूपरेषा असेल किंवा त्याचा एक आलेख असेल आणि विकसित भारताचा संकल्प म्हणून याच्यावरती आधारित एक 40 मिनिटाचा ड्रोन लाईट शो सप महाविद्यालयाच्या मैदानावरती आपण आयोजित करतोय. मला असं वाटतं की किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा ड्रोन लाईट शो होतोय. 1000 ड्रोन त्याचा सहभाग किंवा त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल. याच्यामध्ये आपण खूप काही गोष्टी ज्या या विकसित भारताचा संकल्प म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, काही महत्वाची जी काही या देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी म्हणून अनेक मोठ्या योजना असतील, अनेक मोठे निर्णय असतील, त्याचं कुठंतरी एक त्या ड्रोनच्या माध्यमातून त्याचं एक प्रदर्शित आकाशामध्ये त्याचं एक प्रेझेंटेशन आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये मग मेक इन इंडिया असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, आयुष्यमान भारत असेल, चंद्रयान असेल, विकसित भारताचा विषय आहे, त्याच्यासोबतच ऑपरेशन सिंदूर जो विषय आहे, डिजिटल इंडिया आहे, आत्मनिर्भर भारत आहे, राम मंदिर, 370 कलम रद्द करण्याचा निर्णय, ह्या सगळ्या वेगवेगळ्या महत्वाचे जे काही विषय आहेत त्याची एक मांडणी, त्याचं एक प्रेझेंटेशन या ड्रोनच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यामुळे 16 तारखेला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम सहप महाविद्यालयाच्या मैदानावरती होतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांकडनं तर शुभेच्छा पत्र तर मोदीजींपर्यंत 75,000 संकलित करून ती जाणारच आहे. त्यासोबतच या ठिकाणी पुणेकर जिथं असतील तिथून सुद्धा पाण्याची त्यांना सोय होऊ शकते, संधी मिळू शकते. का तर SP कॉलेजच्या मैदानावरती जो काही हा ड्रोन शो होणार त्याच्या कमीत कमी 4 किलोमीटरच्या अंतरावरती आणि हा 3D प्रकारचा आहे. त्यामुळे असं नाही की एका बाजूने दिसेल, सगळ्या बाजूने कुठूनही तो 4 किलोमीटर अंतरावरती उंचीवरनं आपल्याला हा जो काही कार्यक्रम होणार तो दिसू शकतो. लाखो पुणेकर याच्यामध्ये मला असं वाटतं की जागेवरती तर मोठ्या संख्येने लोक येतील. आमचा अंदाज आहे एक 25-30 हजार लोक जागेवरती येतील. त्या संदर्भाची आमची सगळी तयारी चालू आहे. भारतीय जनता पार्टी पुणे शहर, भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर, आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून त्याच्यामध्ये कामाला लागलोय आणि म्हणून हा कार्यक्रम एक मोदीजींना अनोख्या पद्धतीनं पुणेकरांच्या वतीनं शुभेच्छा देणं आहे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देणं आहे, विधायक आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देणं आहे. अशा सर्व अर्थानं एक परिपूर्ण अशा पद्धतीचा हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला पुण्यामध्ये होतोय आणि मी आपल्या सगळ्यांना सुद्धा ती विनंती करेन की आपण आमचे सगळे मीडियाची सगळे मित्र आहात की हा
पहिल्यांदा असा शो पुण्यामध्ये होईल जो किंबहुना महाराष्ट्रामध्ये नाही झाला, तर त्याचं सुद्धा आपल्या माध्यमातून ज्यादा प्रसार कसा होईल, प्रचार होईल आणि प्रसार होईल आणि या संपूर्ण राज्यातील लोकांसमोर किंबहुना आमचे राष्ट्रीय सुद्धा काही न्यूज चॅनेल्स असतील त्यांनाही मी विनंती करेन की देशभरासाठी सुद्धा एक वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीचा एक शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ड्रोनच्या माध्यमातून होतोय. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं ही आपल्या सगळ्यांना खूप प्रेमपूर्वक आणि आग्रहाची विनंती आहे आणि निमंत्रण सुद्धा आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.